महामाया आणि माणिक सखूला अशी काही झुंपतात की मला कामात मदत करायला हिला वेळच मिळत नाही. मी एकटीनेच मरायचं. आता पीठ कुठं आहे की मला दळावं लागणार आहे. अगो बाई, हे काय? हा, पीठ दळून ठेवलंय. भाजी सुद्धा चिरून ठेवली. पण ही गेली कुठे? अगं ए सखो, सखो! आई, काय झालं? काय वहिनींना कशाला हाका मारतेस? तुला काही हवंय तर मला सांग ना, मी देतो. अरे नाही रे, हे बघ सखूनी सगळी तयारी करून ठेवली, पण ही बया कुठे गेली कुणाच ठाऊक. का घरातच असेल कुठेतरी. घरातले सगळे त्यांच्यावर किती हक्क दाखवतात तुलाही माहितीये. कोण नाही दाखवत? असतील, त्या घरातच असतील. तुला काय हवंय सांग ना, मी देतो. नाही रे विनू, अशी मागायच्या आधी प्रत्येक गोष्ट मिळाली ना की संशय येतो ना. आणि मनात येतं की ही बया सगळी कर्तव्य पार पाडून काही नवीन उद्योग करायला तर नसेल ना गेली. इथे कोणी राहत नाही का? नाही, दारं खिडक्या उघडी आहेत ना. इथे नक्कीच कोणीतरी असणार. लक्ष्म्या, ए लक्ष्म्या, कुठे गेलाय हा? लक्ष्म्या, लक्ष्म्या, अरे कुठे आहेस? लक्ष्म्या? असं नाव आहे लक्ष्म्या? सावकार चला ना आत, आपण गाठोडं ठेवूया. या. सावकार, मागे की नाही मोठी विहीर आहे आणि आमचं शेत सुद्धा आहे. हा मग त्यात लाजून कशाला सांगायला हवंय? चला ना सावकार, तुम्हाला शेतघर दाखवते. या. पण एवढा वेळ झाला इथे होत कुणीच कसं नाही? रखवालदार, काम करणारी माणसं कुणीच नाही. माणिकताई, वाचवा मला, वाचवा मला, वाचवा रे मला. कशाला मागापासून आरडाओरडा करतोय रे? एकदम चेप बसायचं, चेप. आणि तुम्ही रे, ज्या वाटेने आलात ना त्याच वाटेने मागे फिरायचं. आलं का ध्यानात? संधी जागा माझी आहे, माझी. नाही तर तुमचा पण याच्यासारखा मुर्दा पडेल. हुकूम कोणाला सोडतोस रे? आणि आम्ही का जाऊ? ही आरेरावी कसली करतोयस तू? ही जागा सुभेदारांची आहे. होती, आता ही समधी जागा माझी आहे. या समध्या जागेवर मी कब्जा केलाय. इथली जमीन, हे शेतघर माझं आहे, माझं.